नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत बीन्स, त्याला घेवडा पण म्हणतात। तर मग हे बघा, मी अशा पद्धतीने हाताने मोडून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून। आता तेल तापत ठेवले, तेलामध्ये आपण आता परतून घ्यायचं आपल्याला। थोडंसं मीठ टाकूया म्हणजे लवकर शिजेल। तेलामध्ये शिजून घ्यायचं आपल्याला छान। झाकण ठेवून शिजूया म्हणजे लवकर शिजेल। चला झाकण काढून बघूया। हे बघा, अशी थोडी दाबली पाहिजे आपली जी बीन्स आहे, बीन्सची शेंग। तर मग अशा शिजल्या, थोड्या 70% शिजवायची, काढून घ्यायची। आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घेतली आता शेंग पूर्ण। आता आपण तेल टाकूया फोडणीसाठी। कढई गरमच आहे आधीच आपली, तेल गरम झाले। लसूण टाकूया पाव चमचा, मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला। लसूण छान लाल झालाय, आता इथं आपण जिरं टाकूया, हिंग, त्यानंतर आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे 2 टोमॅटोची प्युरी। टाकण्याआधी टाकूया कढीपत्ता, आणि त्यानंतर इथं टाकणार आहोत 2 टोमॅटोची प्युरी। आता प्युरीला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे छान। झाकण ठेवून शिजूया। चला तर आता झाकण काढून बघूया। छान तेल सुटले आता आपल्या प्युरीला। तर प्युरीमध्ये आता मसाले टाकून घ्यायचे। आता इथे टाकायची अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, मीठ थोडं टाकलंय त्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं आपल्याला, 1 चमचा धनजिरा पावडर, थोडा मसाला घरगुती काळा मसाला, मिक्स करून घ्यायचे छान। तर 2 मिनिटं मसाले शिजून घ्यायचे। आपण ज्या कढईत शेंगा परतल्या होत्या त्याच कढईत आपण हे मसाले करून घेतलेले आहेत। त्याच कढईत भाजी आपल्याला करून घ्यायची, म्हणजे आपले जास्त भांडे निघत नाही। वेगवेगळे भांडे वापरले तर मग खूप स्वयंपाकाचे भांडे निघतात, त्यामुळे कमीत कमी भांड्यांमध्ये कसा स्वयंपाक करता येईल। मसाले आपले फ्राय झाले 2 मिनिटं। आता तुम्ही बघू शकता तेल सुटले आपलं छान मसाल्यांना। तर आता आपण जे शेंगा परतून ठेवल्या होत्या ते टाकून घेणार, मिक्स करून घ्यायचं छान। वेगळ्या पद्धतीने जरा, नेहमीच आपण शेंगदाण्याचा कूट टाकून बनवत असतो, पण तीच भाजी खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे थोडीशी वेगळी रेसिपी मी तुम्हाला आज बनवून दाखवलेली आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। थोडा खोबऱ्याचा किस टाकलेला आहे, हे एकदम ऑप्शनल आहे। तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किपही केलं तरी चालेल। आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे।
आणि गॅस फास्ट करायचा आहे आणि 2च मिनटं आपल्याला फास्ट गॅसवरती शिजवायचे. जी आपली शेंग थोडी कच्ची होती ती मसाल्यामध्ये छान शिजली तर टेस्ट येईल छान. खोबऱ्याचा किस टाकायची आयडिया माझ्या मुलीची आहे, तर ते एकदम ऑप्शनल आहे, तुम्ही अवॉइड करू शकता त्याला. आता छान मिक्स करून मी 1-2 मिनटं शिजून घेणार आहे फक्त. झाकण ठेवून 2 मिनटं शिजून घ्यायचे. चला झाकण काढून बघूया. छान तरी पण सुटली. एकदम टेस्टी भाजी बनवून इथे तयार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाण्याचा कूटही घालू शकता, नाही घातलं तरी छान लागते खायला भाजी. नक्की अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची वरून कोथिंबीर. छानपैकी खाण्यास भाजी तयार आहे. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नवीन एकदा अशा सोप्या रेसिपीमध्ये.